म्हणजे 2 BHKचं आपलं हे प्लॅन इथे आपल्याला दिसून येईल असं आपण प्लॅन केलेलं आहे। त्याच्यानंतर या साईडला आपलं किचन आहे। हे जे आपले 2 रूम आहेत ते झाल्याच्या नंतर इकडून आपल्याला आतमध्ये जायला एंट्री आहे आणि दोन्ही जे आपले रूम आहेत त्यांना एंट्री आपण हॉलमधूनच ठेवले। हॉलमध्ये तुम्ही आलात की समोरच तुम्हाला एक दरवाजा तिथे भेटेल आणि त्याच्यानंतर त्या रूमचा दरवाजा त्या बाजूला दिसेल तिकडे कोपऱ्यात, तो बघा तिथे एंट्री हॉलमधूनच दोन्ही बेडरूमची केलेली आहे। त्याच्यानंतर हॉलमधूनच आपण किचनमध्ये जाण्यासाठी इथे एंट्री केलेली आहे आणि हे सगळं इथून आपला प्लॅटफॉर्म वगैरे इथूनच येईल। किचन थोडा मोठा आपण ठेवला आहे कारण की व्यवस्थित गावी आल्यावर आपल्याला बसायला वगैरे जेवण वगैरे करायला व्यवस्थित जागा पुरली पाहिजे त्याच्यामुळे। तर हा आपला किचन आहे, इथे प्लॅटफॉर्म वगैरे येईल किचनचा। सो इथे विंडो वगैरे पण नंतर पार्टिशन मी तुम्हाला दाखवेन प्रॉपरली की कशा पद्धतीने असतील। आणि त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे ते तिथे बाहेरून जाऊन दाखवतो तुम्हाला। आता इथे आतमध्ये जाण्याची काय कंडिशन ठीक नाही आहे सध्या। एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये। सो आता मी साईडवर आलेलो आहे आपल्या गणेश खिंडीतून आतमध्ये जे डोनवली गाव आहे तिथे आपली साईड चालू आहे। तुम्हाला बोललो तिथे आपलं लोड बेरिंग टाकून झाल्याच्या नंतर आता वरती आपण बांधकाम चालू केलेलं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला एक लाईन फिरवून झालेली आहे आणि पार्टिशन आता तुम्हाला क्लिअरली दिसून येतील की कशा पद्धतीने आपण केलेले आहेत। पाऊस पडतो त्याच्यामुळे जरा चिखल वगैरे झाला आहे। आपण JCB पण आणला होता आतमध्ये भराव टाकण्यासाठी। सो आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवतो क्लिअरली की कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे किंवा पार्टिशन कसे आहेत। तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करूया। तर मंडळी, हे आपलं ते काम आहे आणि तुम्हाला दिसून येईल की फ्रंट आहे, मी फ्रंटपासून दाखवतो तुम्हाला। हे आपल्या घराचं फ्रंट आहे। यासमोर छोटीशीच आपली 10 फुटाची गॅलरी आहे, 10 बाय 5ची आपली गॅलरी आहे आणि आतमध्ये गेल्यावरच तुम्हाला मी संपूर्ण बाकी दाखवेन। पण समोर तुम्हाला आधी दिसेल की कशा पद्धतीने सिच्युएशन झालेली आहे पावसातून। कारण की आपलं जे 2 स्टेप खाली आहे, दुसऱ्या स्टेपला आपण इथे घर बांधतो आहे आणि वरतून रस्ता बघा, रस्ता पूर्ण खराब झालेला आहे। आपण JCB आणला होता आतमध्ये, त्याच्यामुळे ते पावसाच्या वेळी आणला होता आणि ही जी माती आहे ती खूप चिकट आहे। एकदा गाडी अडकली की आतमध्ये अडकूनच जाते। JCB अडकला होता इथे, त्याच्यामुळे ही अशी सिच्युएशन झालेली आहे आता। आणि बांधकामाला आपण सुरुवात केलेली आहे, म्हणजे पाऊस चालू असता, म्हणजे पाऊस ज्यावेळी जात होता त्यावेळी आपण काम चालू केलं। म्हणजे असं करता करता आता आपण रिंग टाकून वरती लाईन पण फिरवायला सुरुवात केलेली आहे आणि इथे दिसेल तुम्हाला या साईडला चिरा वगैरे आपण स्टॉक केलेला आहे। थोडा चिरा आपल्याला कमी पडायची शक्यता आहे कारण की पावसातून आपल्याला इथे अचानक पाऊस आला त्याच्यामुळे स्टॉक करता आलं नाही आपल्याला चिरा जास्त। पण इथे 2,500 आपण चिरा स्टॉक केला होता, अजून आपल्याला चिरा लागणार आहे। आधी तुम्हाला ते सगळं बाकी दाखवतो की कशा पद्धतीने आपण काम केलेलं आहे। आतमध्ये जाऊया आपण। हे फ्रंट आहे बघा, इथून चिरा वगैरे घेऊन जायला खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला पावसातून कामं करायचं हा लय मोठा ताप असतो डोक्याला। हे बघा, आता ह्याच्यातून जाणार कसं, अरे बापरे पाय अडक। हां, तर हे बघा, ही फ्रंट आहे आपली, ही समोरची गॅलरी आहे दिसेल तुम्हाला। आणि हा मेन गेट आता ठेवलेला आहे आपण। मेन गेट आपला लाकडीमध्ये येईल, 3 फूट 10 इंच असं आपला मेन गेट येईल, म्हणजे बाजू 5-5 इंच पकडून असं ते येणार आहे। त्या साईडला आपला हॉल आहे फ्रंट, गॅलरीपासून आतमध्ये गेलात हा दरवाजा आहे, इथून आपला हॉल आहे हा। आणि हॉलची साईज पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने। त्याच्या बाजूलाच आपण इथे देवरूम काढलेले आहे। या साईडला देवघर आपलं बाजूलाच आहे आणि त्या साईडला आपला तो बेडरूम आहे, त्या साईडला दिसेल तुम्हाला। आता आतमध्ये कसं जायचं तो विचार करतो कारण की ते सगळं चिखल झाले, पाय टाकलात की डायरेक्ट पाय आतमध्ये जातो आहे असं झालं आहे। पण हे पार्टिशन तुम्हाला क्लिअरली दिसून येतील की कशा पद्धतीने आपण केलेले आहेत। हा आपला मेन हॉल आहे। हे बघा, आता ही गॅलरी दाखवली तुम्हाला। या गॅलरीतून डायरेक्ट आतमध्ये आलात की आपला हॉलमध्ये एंट्री आहे। तर आपला अशा पद्धतीने हॉल आहे। त्याच्यानंतर त्या साईडला देवरूम आहे आणि देवरूमच्याच समोर आपला एक रूम आहे, हा मोठा रूम आहे 12 बाय 11चा, 12 बाय 10चा आपला हा रूम आहे। आणि या साईडला 11 बाय 10चा एक ह्या साईडला दुसरा रूम आहे। म्हणजे 2 BHKचं आपलं हे प्लॅन इथे आपल्याला दिसून येईल असं आपण प्लॅन केलेलं आहे। त्याच्यानंतर या साईडला आपलं किचन आहे। हे जे आपले 2 रूम आहेत ते झाल्याच्या नंतर इकडून आपल्याला आतमध्ये जायला एंट्री आहे आणि दोन्ही जे आपले रूम आहेत त्यांना एंट्री आपण हॉलमधूनच ठेवले। हॉलमध्ये तुम्ही आलात की समोरच तुम्हाला एक दरवाजा तिथे भेटेल आणि त्याच्यानंतर त्या रूमचा दरवाजा त्या बाजूला दिसेल तिकडे कोपऱ्यात, तो बघा तिथे एंट्री हॉलमधूनच दोन्ही बेडरूमची केलेली आहे। त्याच्यानंतर हॉलमधूनच आपण किचनमध्ये जाण्यासाठी इथे एंट्री केलेली आहे आणि हे सगळं इथून
आपला प्लॅटफॉर्म वगैरे इथूनच येईल. किचन थोडा मोठा आपण ठेवला आहे कारण की व्यवस्थित गावी आल्यावर आपल्याला बसायला वगैरे जेवण वगैरे करायला व्यवस्थित जागा पुरली पाहिजे त्याच्यामुळे. तर हा आपला किचन आहे. इथे प्लॅटफॉर्म वगैरे येईल किचनचा. सो इथे विंडो वगैरे पण नंतर पार्टिशन मी तुम्हाला दाखवेन प्रॉपरली की कशा पद्धतीने असतील. आणि त्या साईडला टॉयलेट बाथरूम आहे ते तिथे बाहेरून जाऊन दाखवतो तुम्हाला. आता इथे आतमध्ये जाण्याची काय कंडिशन ठीक नाही आहे सध्या. हे बघा, तर इकडून बाहेरून जाऊन दाखवतो तुम्हाला कारण की चिखल एवढा झाला आहे. जागा व्यवस्थित होती, JCB आणला होता ना मी इथं आतमध्ये भरावासाठी, त्याच्यामुळे ही अशी कंडिशन झाली. आता तरी बांधकाम आपलं चालूच आहे इथे कारण की पावसाची जर वाट बघत बसलो आपण, पाऊस जाईल तर ते काम काय आपलं होणार नाही. त्याच्यामुळे आपण इथे कामाला सुरुवात केलेली आहे. आणि वरतीच गाडी लावली. त्याच्यामध्ये आपण 20 गोणी सिमेंट आणलं आहे. तो तसंच आहे कारण की आपल्याला ते खाली घेऊन यायचं आहे. आणि इथे आता काम चालू आहे. हे काम आटपल्याच्या नंतर आपण ते वरतून सगळं खाली आणणार आहोत. इथे आपल्याला सिमेंट स्टॉक करायचं आहे या साईडला, असं आहे. तर बाहेरून सगळं तुम्हाला दिसेल. खाली फाउंडेशनपासून आपण 6 लाईनीवरती म्हणजे जमिनीपासून 6 लाईनी फाउंडेशनवरती आपण उठवलेले आहे. आणि त्याच्यावर ही रिंग आहे म्हणजे 7 लाईन असे आपल्या झालेले आहेत रिंग पकडून. एक चिऱ्याच्या साईजलाच आपण लोड बिरिंग टाकलेली आहे 6 इंचाची, असं केलं. आणि बाजूलाच आपण इथे सेफ्टी टँक पाडला आहे म्हणजे टॉयलेटची टाकी वगैरे या साईडलाच पाडून घेतला. तो जरा जास्तच म्हणजे पाडायचा होता आपल्याला छोटा, ते बाजूची माती पडल्यामुळे ते एवढा मोठा झालेला आहे. ते आपल्याला व्यवस्थित स्क्वेअरमध्ये घ्यायचं आहे. तर हे टॉयलेट बाथरूम आहे. हा आपला बाथरूम आहे. तिकडून आलात की हा छोटा पॅसेज दिला आपण आतमध्ये यायला. इथे हा आपला बाथरूम आहे. बाथरूमच्या बाजूलाच आपण या साईडला टॉयलेट ठेवलेलं आहे, दिसेल तुम्हाला. आपलं टॉयलेट आहे 5x4चा हा आपला टॉयलेट आहे. आणि त्याच्यानंतर तिकडे बाथरूम आहे तो 6x5चा आपला बाथरूम आहे. म्हणजे मोठा आपण थोडा ठेवला आहे बाथरूम. आपल्याला आतमध्ये व्यवस्थित जरा काय पाण्याची भांडी वगैरे ठेवावी लागतात त्यासाठी. आणि जरा मोकळंच पाहिजे, कोंडलेला असलं की बरोबर नाही वाटत त्याच्यामुळे. तर असं काय इकडे बांधकामाला आपल्या सुरुवात झालेली आहे. आणि हा एक फर्स्ट ब्लॉग असेल मला वाटतं ह्या साईडवरचा, कारण की ह्याच्या अगोदर काही व्हिडिओ मी टाकलेही नाही इकडची. आता आपलं हे सगळं फाउंडेशन वगैरे उठून झाल्याच्या नंतर वरच्या बांधकामाला सुरुवात झाल्यावर मी ही व्हिडिओ टाकतो आहे म्हणजे तयार करतो आहे. दिसेल तुम्हाला की सगळं जे पार्टिशन क्लिअरली एकदम सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला दिसून येतं आहे ते की एकदम सुटसुटीत आहे. कुठे काय असं किचकट तुम्हाला दिसणार नाही. आणि हा पॅसेज पण बघा, पॅसेज पण खूप मोठा झाला आहे आपला. मग तिथे पण तुम्ही एक काय वस्तू म्हणजे बाहेर बेसिन वगैरे काढू शकतो आपण. कुठे काय वॉशिंग मशीन वगैरे पण तिथे आपण त्या पॅसेजमध्ये ठेवू शकतो. असं आपण तिथे केलेलं आहे. त्या साईडला तुम्हाला दिसेल. बाकी हे सगळे पार्टिशन रेडी होत आहेत. तिकडे काम चालू आहे. असा बारीक बारीक पाऊस येतो, तुम्हाला दिसते काय व्हिडिओमध्ये माहीत नाही मला, पण बारीक बारीक पाऊस पडतो आहे. असा सुरुवात होतो आहे. त्याच्यामध्ये काम करायला आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो त्या पावसामध्ये, असं झालं आहे. आणि 2 स्टेप खाली असल्यामुळे कसं झालं आहे, पाणी जो वरतून येतो तो सगळं येऊन इथे साचतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला काम करायला पण खूप प्रॉब्लेम होतो. JCB बघा ह्या साईड तिकडून पण समोरून पण आपण JCB आणला होता. त्याच्यानंतर आपण मागच्या साईडचा भराव करायला या साईडून JCB आणला होता. बघा ही बाजूची जागा आहे. सो इथून पण आपण JCB आणला. इथे पण किती बघा टायराचे केवढे मोठे हे गॅप पडलेत बघा. म्हणजे इथे पण JCB अडकला या मातीमध्ये, इथे पण JCB अडकला. म्हणजे असं हे माती जरा चिकट माती आहे आणि पाणी लगेच ओढून घेते. पाणी जिरत नाहीचा, पाणी आतमध्येच थांबून राहतं. त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम होत आहेत. सो आता तरी पण आपण बांधकाम चालू केलं आहे. आपण बांधकाम थांबवलं आहे ना, बांधकाम चालूच आहे आपला. दिसेल तुम्हाला आजी पण आलेत आता, हे बघा दिसेल तुम्हाला आजी पण इथे आलेले आहेत. सो असं काय आपलं इथे मंडळी बांधकाम चालू आहे. आणि तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे पावसातून आपलं मेन म्हणजे काम चालू आहे. तर ते 2-3 साईड आपल्या पावसामध्ये चालू आहे तिथे स्टार्टिंगपासून. बऱ्यापैकी 2 साईड आपले, एक साईड आपली कंप्लीट झाले, एक साईड आपली मिडलला आलेली आहे म्हणजे बांधकाम वगैरे. त्याच्यावरती आपल्याला टी-गोबा टाकायचा आहे, हाफ स्लॅब. सो आता इथे आपलं फाउंडेशनपासून चालू झालं आहे, दिसेल तुम्हाला. तर असं इथे काम चालू आहे. आणि तुम्हाला हे पार्टिशन कसे वाटले मला ह्या व्हिडिओमध्ये जरा कळवा. आपल्या घराची जी साईज आहे 28x29 या घराची साईज आहे. आणि बजेट जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर देतो, मला जरा कॉल करा तुम्ही. कारण की असं डायरेक्टली आपण बजेट मी सांगत नाही, कारण की मालकांना पण परमिशन घ्यावी लागते. घर कदाचित मी बांधतो आहे, पण आपले जे ओनर आहेत ते वेगळे आहेत घराचे, त्याच्यामुळे मी त्यांच्या परमिशनशिवाय डायरेक्ट अमाऊंट टाकू शकत नाही. तुम्ही पर्सनली कॉल करा मला, तर त्यावर मी तुम्हाला त्याचं प्रत्युत्तर देईन. सो चला व्हिडिओ इथेच एंड करूया आपण.
तर मंडळी, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर अशाच नवीन नवीन व्हिडिओ येत असतात, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सो आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद.